माजी महापौर मनोहर सपाटे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष यांच्या कार्यालयासमोर ठेया. जाणून घेऊयात माजी महापौर मनोहर सपाटे यांचं उपोषणा पाठीमागील कारणे आणि त्यांच्या मागण्या. आमचे पक्षाचे अध्यक्ष यांनी निवडणुकीच्या संबंधाने जी प्रक्रिया राबवायला पाहिजे होती ती प्रक्रिया न राबवता ते निवडणुकीच्या प्रक्रियेच्या अगोदर 5-6 दिवस बाहेर गावी गेले विश्रांतीसाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया न राबवता ते भेटत नव्हते. मी त्यांना फोनवर अनेक वेळा संपर्क साधला. त्यानंतर आल्यानंतर आघाडीची त्यांची बैठक सुरू झाली आणि मी त्यांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातून जे उमेदवार इच्छुक आहेत ते सक्षम आहेत नाहीत बघून त्याची यादी करणं आणि ती यादी करून कुठला वार्ड घेणं आणि कुठला प्रभाग घेणं आपल्याला आवश्यक आहे. अशा पद्धतीची प्रक्रिया अध्यक्षांनी राबवण्याची आवश्यकता होती. असं न करता आघाडीची बैठक उशिरा सुरू झाली. काँग्रेस, उंबाटा आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या तिन्ही अध्यक्षांनी प्रभाग क्रमांक 6 मध्ये 4 जागा उंबाटा पक्षाला देऊन टाकल्या. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4 जागा ह्या भाजपच्या विरोधात पॅनल तयार करण्यासाठी कुणीही उमेदवार पुढे आला नाही. त्याचं कुठलंही नियोजन त्यात केलं नाही. प्रभाग क्रमांक 7 हा माझा होम कॉन्स्टिट्युशन प्रभाग आहे. गेली 50 वर्षे या प्रभागामधून मी निवडून येतो. माझं तिथून राजकारण चालतं. परंतु त्या प्रभागामध्ये माझा पुतण्या आत्ता उभारतोय आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता त्यांनी या पक्षाच्या ज्ञानेश्वर सपाटेंना मी त्यांना भेटायला पाठवलं आणि सांगितलं की त्यांचाही प्रभाव त्या पक्षात आहे, त्या भागात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे 2 नगरसेवक कोण देणार आहात म्हणजे प्रभागाचा कसा पॅनल बनेल हे त्यांना सांगितलं असताना त्यांनी सांगितलं प्रभाग 7 मध्ये पॅनल मी 29 तारखेला सांगणार आणि 29 तारखेचा पॅनलचे कॅन्डिडेट सांगणार. तुम्ही फक्त तुमचा पहिले अर्ज भरून ठेवा आणि मी 29ला सांगितल्यानंतर 30ला शेवटचा दिवस आहे. कसा अर्ज भरू शकतो, कसं करू शकणार? तुम्ही तिकीट देणारच का नाही? ज्ञानेश्वर सपाटेला तिकीट देणारच का नाही ते कमिटी ठरवेल. आता मी कसं सांगणार? मग या पद्धतीनं ट्रीटमेंट करून ज्ञानेश्वर सपाटेला निरुत्साही केलं. तो पक्षाकडून उमेदवारी मागायला उत्सुक असताना, पक्षाचा कार्यकर्ता असताना त्याला निगेटिव्ह थिंकिंग हाताळण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळे ज्ञानेश्वर सपाटे हा पक्ष सोडून जाण्याचा विचार करू लागला. मी महेश गालेकडे स्वतः गेलो आणि त्यांना सांगितलं की या पक्षामध्ये माझी पूर्ण हयात गेलेली आहे. मला शरद पवार सोडून राजकारण करायचं नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर सपाटेंना त्या उमेदवारीबद्दल तुम्ही काय केलं? आज इथं ठिय्या आंदोलन करण्याचा नेमका उद्देश काय? इथं जे ठिय्या आंदोलन करताय त्याचा नेमका उद्देश काय? व्यक्ती या आंदोलनाचा उद्देश काय? सांगतो ना, उद्देशाला येतो ना पुढं. अशा या दोन्ही प्रभागामध्ये पक्षाच्या हिताविरुद्ध काम करणं अध्यक्षांनी ज्ञानेश्वर सपाटेला वाऱ्यावर सोडणं, प्रभाग 7 4 जागा वाऱ्यावर सोडणं आणि त्यांच्या जवळचा एक कार्यकर्ता शिवसेनेत पाठवणं. तिकडे बर्डे साहेबाला भाजपमध्ये उंबाट्याचे नेते आहेत त्यांची मुलगी भाजपमध्ये पाठवणं म्हणजे प्रभाग त्याचं पॅनल तयार करायचं नाही. 7 पॅनल नाही अशा पद्धतीनं पक्षाला वाऱ्यावर सोडून देणं आणि ते जागा आघाडीकडे गेलेले आहेत असं सांगणं आणि आघाडीत आता आपल्याला जागा नाही असं सांगून माझं पूर्वी एकदा त्यांनी असंच विधानसभेला ए फॉर्म बी फॉर्म पळवला तसा आताचाही ए फॉर्म बी फॉर्म मला मिळू द्यायचा नाही अशा प्रकारचा कट त्यांनी प्लॅनिंग केलं.
आणि या प्लॅनिंगमुळं पक्षाचा प्रभाग 6 मधला मी इच्छुक असून सुद्धा, तिथं काम करत असून सुद्धा मला पक्षाची उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचं चित्र तिथं ठेवलं नाही. 7 मध्ये ज्ञानेश्वर सपाटेला उमेदवारी मिळेल अशा प्रकारचं चित्र नाही. आणि आज सांगतायत ते मीडियाला ज्ञानेश्वर सपाटेला मी तिकीट द्यायला तयार आहे, आज सांगतायत, आत्ता तेही मीडियाला सांगतायत. पण दोन्ही प्रभागामध्ये 4 आणि 4 8 जागा बाहेर जातात, पक्षाचं मोठं नुकसान होतंय. ही भूमिका असताना त्यांनी या दोन्ही भूमिकेमध्ये प्रामाणिकपणे जो विश्वास कार्यकर्त्याला देणं गरजेचं आहे, उमेदवाराला देणं गरजेचं आहे, तो देत नाहीत. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमच्याबद्दल विश्वासार्हता नसल्यानं असं घडतंय, तुम्ही विश्वासार्थाने सांगा, आपण असं करू, आपण तसं करू. पण त्या पद्धतीने त्यांनी केलं नाही. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या कृतीचा मी लेखाजोखा घेतला. आणि तुम्हाला सांगत असतो, आता त्यांनी जी यादी 17 लोकांची केली आहे, 17 लोक राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे इच्छुक आहेत म्हणतात. 17 मध्ये कोण मेरिटवर निवडून येणार आहे, कुणासाठी आघाडीत आपण सामील झालोय, आणि आघाडीच्या उंबाटा असेल, काँग्रेस असेल, या 2 पक्षाकडून आपल्याला कुठे मदत होती आहे, कुठला कॅन्डिडेट आपला येतोय, त्याची यादी करा तुम्ही या 17 मध्ये. आणि 17 मध्ये 1 2 4 नगरसेवक तरी निवडून येतात का राष्ट्रवादीचे शरद पवारच्या, याचं अस्तित्व काय राहील आपल्या भवितव्यात. आणि हे असं असताना पक्षाला पिछेहाट करण्याचं एक मोठं काम ते करतायत, जाणून बुजून ते या पद्धतीनं काम करतायत असं माझं. आपली आता मुख्य मागणी काय? मुख्य मागणीकडे येतो ना. मुख्य मागणी माझी काहीच नाही. अजितदादा गटाबरोबर जर आघाडीतून आपल्याला जागेचा फायदा होत नसेल तर दादा त्या पक्षाबरोबर आघाडी करावी, युती करावी, अशा प्रकारची असंख्य कार्यकर्त्याची मागणी आहे. आणि म्हणून मी यासाठी त्यांच्याबरोबर, त्यांच्यासमोर त्यांच्या कृतीबद्दल उपोषणाला बसलो आहे. त्यांनी आघाडी करण्याचा प्रस्ताव द्यावा आणि अजितदादांच्या पक्षाशी आघाडी करावी, अशा प्रकारची माझी रास्त मागणी आहे.